उद्याच्या 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। मी उद्याच्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं देखील तुम्हाला मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि प्रचंड आपल्याला महाराजांची शिवजयंती साजरी करायची, कारण आपल्याला एक शिवजयंतीच्या निमित्तानं रायगड जिल्ह्याला एक आगळं वेगळं महत्व आहे, कारण महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यावर होती आणि नंतरच्या काळामध्ये महाराजांनी अनेक ज्या महत्वाच्या बाबी केलेल्या आहेत, त्यांचा जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये झालेला असला तरी रायगडमधनं त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक करून एक रयतेचा राजा या नात्याने ओळख त्यांनी उभ्या भारतामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये निर्माण केलेला इतिहास आज देखील अतिशय आपल्याला प्रेरणा देणारा आहे। आणि त्याच्यामुळे आपण स्वराज सप्ताह हा देखील साजरा करतोय, त्याचाही उत्साहाने वेगवेगळ्या भागामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। उद्या तुमच्या जिल्ह्यामध्ये स्वराज सप्ताहाचा रथ त्या ठिकाणी येतोय, त्याच्यातनं पण तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यांना उपस्थित राहायचे। मगाशी सुनीलजींनी सांगितलं तसं वेगवेगळे मेळावे आपण घेतोय। हे सगळं करत असताना काही बाबी अशा घडलेल्या आहेत की त्या तर सारख्या सारख्या सांगून मी तुमचा सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण आम्हाला पण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायचे, उद्योगधंदे चांगल्या प्रकारचे आले पाहिजे। रस्ते आता मोठ्या प्रमाणावर आपण हातामध्ये घेतलेत, परंतु त्याला आणखी गती द्यायची। खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना या माझ्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर या सगळ्या भागामध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्याकरताची कामं आता हातामध्ये घेतलेली आहे। सतत मी मंत्रालयामध्ये असताना तुमच्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं आधी ती माझ्याकडे पाठपुरावा करत असतील, वेगवेगळे प्रकल्प तुमचा मग मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल, तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाला, इमारत वगैरे जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझा स्वतःचा अंदाज आहे अर्थमंत्री म्हणून तो प्रकल्प सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस कमीत कमी 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक राहते आणि त्याच्यातनं साहजिकच चांगले डॉक्टर आपण निर्माण करणार आहोत आणि लोकांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता सगळ्यांचा उपयोग होणार आहे। अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यातून नवीन आपण रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। लवकरच आम्ही नमो रोजगार मेळावे देखील घेतोय, रिजन वाईज 6 रिजनमध्ये 6 मेळावे मोठे घ्यायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतील, त्याच्यातनं ज्यांचं क्वालिफिकेशन त्या कंपन्यांना पाहिजे तशा प्रकारचं असेल तर तिथं त्यांना नोकरीच्या संदर्भातली ऑर्डर त्या बाबतीमध्ये देण्याचा साधारण विचार आहे आणि अशा प्रकारे एकंदरीत एक समाधानाचं वातावरण समाजामध्ये सगळीकडे असलं पाहिजे। त्याकरता राज्य सरकार म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि माझी सगळी टीम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय। आपल्याला मधल्या काळामध्ये थोड्याशा काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या याची मला जाणीव आहे। मला त्याच्याबद्दलच्या काही क्लिप देखील पाहायला मिळाल्या। आपण ज्यावेळेस एकत्रपणे पुढे जायचं, मागं आपण महाविकास आघाडीतनं पुढे जात होतो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण आपण सरकार स्थापन केलेलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। तोही कारभार जवळपास 2.5 वर्षाचा आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये परत आपण ही राजकीय भूमिका घेतली, कारण आज देश पातळीवर बघितलं तर मोदी साहेबांसारखा दुसरा नेता कुठलाही आपल्याला पाहायला मिळत नाही। विरोधकांची तर अक्षरशः इकडं सैरावैरा पळत असल्यासारखं ते पळत आहेत आणि अनेक जण म्हणजे मी तर आश्चर्यचकित झालो। मधल्या काळामध्ये काही जण आपल्याही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, बाबा सिद्दीकी माजी मंत्री आणि त्यांचे आत्ताचे चिरंजीव आत्ता विद्यमान आमदार आहेत पांढऱ्यामधनं, ते आमदार येऊ शकले नाही परंतु त्यांचे वडील आले। त्याच्यानंतर अशोक चव्हाण 2 वेळेला मुख्यमंत्री असणारे, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये आपल्याबरोबर काम केलं, प्रांताध्यक्ष होते, परंतु त्यांनी पण मध्ये काँग्रेस सोडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मला तर काल रात्री कळलं की कमलनाथ यांचे चिरंजीव हे देखील काँग्रेस सोडतात। कमलनाथांचं फार मोठं वर्चस्व मध्य प्रदेशमध्ये होतं, मागे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सेंट्रलमध्ये मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे। सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारची अवस्था सगळीकडे पाहायला मिळते आणि ती पाहत असताना आपण मात्र आपली विचारधारा, आपला एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग शेतकरी असेल, कामगार असेल किंवा
18 पगड जातीची लोक असतील, 12 बलुतेदार असतील, सगळ्यांच्याच करता आपण कसा न्याय देता येईल हाच आमचा सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. आता लवकरच